ओमराजे होणार. आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस वाढवणार का? अरे म्हणली माय मी कशाला वाढू, म्हणली माझा नवरा तिकडे भाजपमध्ये आहे. काय म्हणली फुकट पेढा. म्हणलं आता आईचा आणि वडिलांचा पक्ष फायनल झालाय, आता आपल्यासाठी एक संधी आहे. म्हणलं किडनीमध्ये मनसे टाका आणि शिंदे गटाला लिव्हर मध्ये टाका. पास 5 आमदार है, तुम्हारे पास क्या है? म्हणलं मेरे पास हे सामान्य जनता है. कालची कशी होती गर्दी. साहेब विचारलं कुणाच्या सभेला आलाव, आलेल्या माणसाला बी सांगता येईना उमेदवाराचं नाव. आणि गंमत काय, गळ्यात गमजा त्या पक्षाचा. प्रचाराला कुणाच्या आलाव म्हणले, हाय का व्हिडिओ दाखवायचा का? सोनातला आहे, धाराशिवला आहे मी आता सध्या. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? शरद पवारचा. कोणाचा आहे? खंदानी पक्ष शरद पवारचा. गाव कोणचं म्हटले? टाकळी. करंगर टाकळी. यावेळेस खासदार कोण होणार वाटतं तुम्हाला? याच खासदार ओमराजे होणार. ओमराजे कमीत कमी 2च्या पुढून येईल साहेब. आता तुम्ही आलाय कोणाच्या प्रचाराला? राष्ट्रवादीच्या. कोणती राष्ट्रवादी? अजित पवार गटाची. अरे माझा फोन घ्या. अरे हम आगे बढ़ चुके हैं. तुम्हाला लय फॉर्मची काळजी लागून राहिली होती, ती बी पास झालाय, सिलेक्ट झाला, काय काळजी करू नका, मंजूर झालाय. हा तिने ती अर्धच दाखवलंय, पण एक लय खतरनाक आहे. भैयासाहेब पैसे त्यांचे, गमजा त्यांचा, आणि त्याला विचारलं खासदार कोण होणार, म्हणते 2 लाख मतांनी ओमराजे होणार म्हणते. मला वाटतंय सभा त्यांची, चर्चा आमची. आणि मला सांगा, शेवटी प्रीपेड ती प्रीपेड बोललं. म्हणला ती अर्चनाचा फी काही येत नाही, म्हणला निवडून ओमराजेच येते म्हणला. इतकं बोललं. आणि गंमत अशी की त्याच्या घरी ही घड्याळ्याचे चोरलेले कार्यकर्ते गेले पुन्हा. म्हणले असं कसं काय बोलला? तुझ्या पैशाची हलगी तुझ्या सभेत वाजवून आलो. कुणाला द्यायचाय? लोकशाहीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिला आणि मी ओमराजेला टाकणार. काय पाहिजे भैया अजून? काय करायचंय? काय म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीला ह्याच्यापेक्षा काय प्रेम पाहिजे? काल तुम्हाला निस्ती गर्दी होती भैयासाहेब, पण त्या गर्दीतले निमे सुद्धा मतं त्यांना पडणार नाही, तर निमे सुद्धा. अशी परिस्थिती आहे. मला आत्ताच तुमचा नंबर घेतलाय भैया, मी तुम्हाला पाठवतो. ही जत्रा तीच बघायला लागली, रातभर झालं तीच चालू आहे. आणि भैयासाहेब मला एका गोष्टीचा खरंच मनस्वी आनंद आहे. मी मागाशी उगाच म्हणलो नाही की विलासराव साहेब साक्षात आमच्या बरोबर आहे, असं आम्हाला त्या ठिकाणी प्रामुख्यानं वाटतंय. आज अमित भैयांची माझ्यासाठीची 5वी सभा ह्या मतदारसंघात व्हायला लागली. 5वी संपर्कात आहेत, ही माझं विरोधकच मान्य करते. होय रे, होय देवा, आपले विरोधकच म्हणते ती सगळ्याच्या संपर्कात आहे, ही सगळ्याचे फोन उचलते. आणि एक दिवस नाही, ओमराजेनं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला शब्द दिला होता की ओमराजे फक्त निवडणुकीपुरतं प्रचारासाठी आलेला उमेदवार म्हणून खासदार राहणार नाही, तर अखंडपणे 5 वर्ष तुमच्यासाठी राबणारा म्हणून खासदार राहील. आणि सगळ्यात महत्वाचं भैया, खासदारासारखं आपल्यात काही दिसतच नाही, वरून खाल पोचतोर बघा तुम्ही. सदरा सुद्धा मी पांढरा घालीत नाही, आपला असलं राहिलं म्हणजे भीतीच नको कसली. काय वाटलं की गपदिशी सांगता यावं. आणि बाईसाहेब माझं नशीब आहे, लोक हिनवतेत की गाडी बंद पडली आणि जॅकची मागणी केली, काय खासदाराचं काम आहे का भैया? पण त्यांना आठवण करून द्यायची आहे स्वर्गीय मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांची. मला आठवण करून द्यायची त्यांना. विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे. काय होते? आणि
मुख्यमंत्री असलेल्या माणसाला लातूरच्या काही पोरांची गाडी पकडली, डायरेक्ट साहेबाला फोन, साहेब ती गाडी सोडायला सांगा म्हणून. मला सांगा, ह्यांच्यासारखे जर कोण मुख्यमंत्री असते चर्चा करणारे, सोडले असते का हो? राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये कशासाठी गेलते? विकासासाठी. आणि भाजपमधून परत राष्ट्रवादीत कशासाठी आलेत? ही विकासन मकरंद अनासपुरीची सोन्याची टोपी, काय फरक नाही. माहिती आहे का नाही? सोन्याची टोपी. देवा देवा मला आमदार कर, तुला सोन्याची टोपी घालतो. करतोय आमदेव, देव आमदार करतोय. ही सोन्या नावाच्या पोराची टोपी घालतोय आणि तीच काढून देवाला टाकतोय. म्हणजे पद्मसिंह पाटील कुटुंबाचा विकास आणि मकरंद अनासपुरीची सोन्याची टोपी ह्याच्यात काही सुद्धा फरक नाही. आणि भैयासाहेब, आज हीच माणसं त्यांना विचारलं आल्या, मला सांगा तुम्हाला मान्य आहे का हो, नवरा भारतीय जनता पार्टीत, बायको चोरलेल्या घड्याळाकडं, चोरलेली वस्तू कधी भूषणानं घेऊन हिंडताव का तुम्ही? चोरलेली असते ती, पण ही लोक भूषणानं घेऊन हिंडायलेत. कोर्टानं सांगितलंय खाली लिहा, कोर्टात केस चालू आहे, निकाल लागल्यावर ही तुमच्याकडे राहील का नाही सांगता येत नाही, लिहिलंय. आणि त्या ताईला विचारलं पत्रकाराने, ताई ताई आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस वाढवणार का? अय म्हणली, माय मी कशाला वाढवू म्हणली, माझा नवरा तिकडे भाजपमध्ये आहे. काय म्हणली, फुकट पेढा. आणि त्याच्या पुढची भानगड भैयासाहेब, की ते पोरग भाषण करायले. आता एखादी आपण जर चुकीची गोष्ट केली तर आपण समर्थन करतो का कधी त्याचं? ही पक्षांतरचं बी समर्थन करतोय. ते मल्हार पाटील भाषण करत होते, काय म्हणले? आमच्या रक्तात काय? राष्ट्रवादी, हृदयात. बघा भैयासाहेब, रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप. पोराचा दोष नाही भैयासाहेब, पोराचा दोष नाही. मला सांगा, वडील भाजपमध्ये असलेला आणि आई राष्ट्रवादीत असेल तर त्याचा काय दोष आहे? त्याचा काही दोष नाही. त्याच्यामुळे हे भाषण त्याचं योग्य आहे. पण मी त्यांना एक सल्ला दिला, की म्हणलं आता आईचा आणि वडिलांचा पक्ष फायनल झालाय, आता आपल्यासाठी एक संधी आहे. म्हटलं किडनीमध्ये मनसे टाका आणि शिंदे गटाला लिव्हरमध्ये टाका. म्हणजे आपल्या आई वडिलांसारखं आपण कुठल्याही पक्षात जायला रात्रीतून रिकामे आणि उद्या सांगायलाही रिकामे, माझ्या किडनीत मनसे होता आणि लिव्हरमध्ये. जमतंय का? जमतंय? हे असलं झालंय भैयासाहेब सगळं. जाऊ द्या, ही पारायण आपण 7 दिवसाचा सप्ताह घेऊन केला तरी संपणार नाही. पण तुमच्या लक्षात आलंय ना कशासाठी बोललोय? ऐ, आता आपल्याकडं खोके नाहीत, आपल्याकडं काय आहे? मला सारखं विचारते, आमच्याकडे 5 आमदार आहेत, 5 आमदार आहेत. आता थांब म्हणलं तुला दाखली. ती नाही का एक पिक्चर आहे बघा अमिताभ बच्चनचा आणि शशी कपूर का, मेरे पास बंगला है, गाड़ी है, बैंक बैलेंस है, तुम्हारे पास क्या है? तसं ती विचारते, हमारे पास 5 आमदार है, तुम्हारे पास क्या है? मतलब मेरे पास ये सामान्य जनता है. आणि ती जनता धावती तुम्हाला म्हणा उद्याच्या 7 तारखेला. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.